नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर कालपासून सुरुवात झालेली आहे पावसाची. तर खूप भारी वाटते कारण एकदम गरमी कमी झाली आणि एकदम थंडगार व्हायला लागले. नाही तर एवढं गरम होत होतं. तर गावाला सुद्धा पावसाची गरज होती. आम्ही गावी गेलतो तेव्हा पाऊस नव्हता, पण आता थोडंफार पाऊस असेल. तर इकडं छानपैकी आमचे झाडंसुद्धा फुललेले आहेत, फुलं. त्याच्यानंतर हे पानाचे झाडं मी गावावरून आणलेले आहेत. तर ते पण कॅरेटमध्ये लावलेत, त्याचे बेटं ते पण छान असे फुलले. तर इथं वेल पण चाललेलं आहे, नारळाचं झाड. त्याच्यामुळं सदाफुलीचे सुद्धा छान असे फुलं फुललेले आहेत. आणि हे त्या दिवशी मी रोप आणलेलं आहे, ते तुम्हाला मी व्हिडिओ नंतर टाकणारच आहे. तुळशीचं रोप आणलं ह्याच्यामधून ते. तर आता इकडं मी मस्त पाऊस पडतोय आणि वातावरण पण थंडगार झालेलं आहे. तर खूप दिवसापासून मी सुद्धा पावसाची वाट बघत होते. मला तर एवढं गरम होत होतं कारण पाऊस असला ना तर एकदम थंड आणि मस्त वाटतं. तर आता इकडं आमचे कपडे सुकायची थोडीशी फजिती झालेली आहे. तर कपडे सुकवताना काय झालं, बाहेर कपडे टाकले आणि पाऊस चालू झाला. मग काय, मी सगळे थोडेसे बारके कपडे घेतले आणि खुर्चीवर टाकून आतमध्ये फॅन खाली ठेवले. थोडेफार जे पाऊस लागत नाही ते मी बाहेरच ठेवले. पण चालतंय, कपड्यांना पाऊस लागला तरीसुद्धा चालेल, पण पाऊस आला पाहिजे. तर असं सकाळी सकाळी म्हणले चला मग थोडीशी शूट काढून घेऊया. आणि मस्त इथं आमच्या सगळं वातावरणसुद्धा थंडगार झालं आहे. मोठे झाडं पण हिरवेगार झाले. तर जोपर्यंत पाऊस नव्हता तोपर्यंत एवढे झाडंसुद्धा सुकलेले दिसत होते. तर असं होतं माझा सकाळी सकाळचा ब्लॉग. तर कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा पावसाचा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ज्यांनी ते करून घ्या, लाईकसुद्धा करा. आणि मोठे व्हिडिओ पाहिजे असेल तर वैशाली यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तर मस्त असं इथं आमच्या कुंडीमध्ये मिरचीचं रोपसुद्धा उगलेलं आहे, ते पण छान आलं आहे. आता बघू, मिरच्या आल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवीनच. समोरूनसुद्धा आहेत घरं, त्यांच्या घरापासून पाऊस पडत आहे. चला मग परत भेटूया.